रेकॉर्डिंगला प्रोसेसिंगला वेळ गेला. बाजू आणि का मग आता क्लाउड वरच आता टाकणं बरं पडत आहे. म्यूट करा सगळ्यांनी. म्यूट ऑल केलं तरी परत होतच ते. तर आता एक फोन आला होता ओंकार ध्यानासाठी. आपल्याकडे जे साधक आहेत फक्त सांगतात हा नंबर घ्या आणि करा फोन, बाकी काही माहिती द्यायची नाही, काहीच द्यायची नाही. संस्था आहे, काय असतं काय नाही, फी आहे, बरं पत्रक आपण केलंय, पत्रक पोस्ट करावं. प्लीज माझी सगळ्यांना विनंती आहे की थोडा तरी सहकार्य करा लोकांना रेफर करताना. आणि मग काही चांगले साधक स्टेटसवर टाकतायत, तर त्यांचे धन्यवाद, तुम्ही स्टेटसवर टाकताय. पण थोडस स्टेटसवर टाकताना अजून एक मेसेज टाकत चला. कारण मी विचारतेय कुठनं कळलं, काय कळलं, मग त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का नाही. मग ते कळतं की स्टेटसवरनं बघितलं. मग स्टेटसवर एक टाकत चला की तुमचं नाव आणि जिल्हा या नंबरवर. तो मी मेसेज केलाय मध्ये मध्ये बघा, की तुम्ही कुठलाही कार्यक्रम केला नसेल तर तुमचं नाव आणि जिल्हा या नंबरला आधी पोस्ट करावं, तरच कार्यक्रम ग्रुपमध्ये ऍड करून घेतला जाईल. तो मेसेज तयार आहे, तेवढं टाकत चला स्टेटसला. नाही तर मग त्या लोकांना काय होतं की फक्त माहिती मिळते, ग्रुप जॉईनिंग लिंक मिळते, आणि ग्रुप जॉईन करून मी जॉईन करून नाही घेत. तुम्हाला माहिती आहे आता ज्ञानबोधला कितीतरी पडलेत. आता या कार्यक्रमाला जवळजवळ 15 का 20 रिक्वेस्ट आहेत, मी नाही ऍक्सेप्ट केलं. तर तुम्ही प्लीज स्टेटसवर टाकताना आणि आपल्या नंबरला हे सेव्ह करून ठेवा हा मेसेज. आणि मग कारण मी एवढा कम्युनिटी ग्रुपवर टाकते ना, तुम्ही नाव कळवा, पण कम्युनिटी ग्रुपवर ना लोक जॉईन होत नाहीयेत फारसे, हे माझ्या लक्षात आलंय. म्हणून मी आता एक बदल करणार आहे. आपला ध्यानबोध ग्रुप आहे ना, आणि ज्ञानबोध ग्रुप हेच मेन ग्रुप. आता कम्युनिटी ग्रुपला काही टाकूच नाही असं वाटतं. पण मध्ये काही काही लोकांनी फोन केले होते तर ते म्हणे आम्ही व्हिडिओ बघतो वगैरे असं. कारण जॉईन नाही करत आहेत ते नुसते असे व्हिडिओ कधीतरी रेकॉर्डिंग बघणारी लोक आहेत सगळी. आणि जी नवीन लोक आहेत तर ती तुमच्या सहकार्याने येत आहेत. आणि व्हिडिओ काही एक दोन एक दोन. आता तुम्ही कमेंट टाकणाऱ्या माऊली बघा फक्त, सुलक्षणा मॅडम आणि श्रद्धा कुंभार, बस. बघा रडायला येतं मला ते सुलक्षणा मॅडमच्या कमेंट बघितल्या की. कसा वेळ काढत असतील, रोज किती नियमितपणे करतात. शारदा मॅडम तर माझी मैत्रीण आहे, सोडून द्या, जिवलग मैत्रीण आहे. बघा ना तुम्ही तेवढं तरी बघा आणि मग वाटून घ्या स्वतःला की आपल्यातलीच भगिनी काय करतीये, किती झटतीये, ग्रुपवर लिहितीये, कमेंट मध्ये लिहितीये. हा, कसं पाणी दाटून येतं. आता अजून एक सांगते, बघताच आहे सुलक्षणा आणि शारदा कुंभार मॅडम. आपल्याला वाटतात साध्या भोळ्या, पण व्हिडिओ खालच्या जर कमेंट वाचल्या ना मग क्वालिटी कळते त्यांच्या विद्वत्तेची, की किती सुंदर लिहितात त्या मॅडम. माझी मैत्रिणी म्हणून नाही कौतुक करत, वाचा तुम्ही व्हिडिओ खालच्या कमेंट. आणि मग जो वसा घेतलेला असतो ना आपण, वसा, तो असं कोणी मिळतच नाही तेवढं मला, अजिबात कोणी नाही. एकमेव नाव आहे आपल्या ग्रुपमध्ये सुलक्षणा मॅडम, बस. तुम्ही माफ करा मला, पण त्यांच्यापासून शिकायचंय तुम्हाला. आणि संसारी घरातली सिच्युएशन आता पिरामिडला 10 जुलैला आहे त्यांना सांगायला लावते. एकत्र कुटुंब आहे, सासू आहे, ननंद आहे, 2 मुलं आहेत, नवरा आहे, हे असं असून आणि कायम करतायत त्या. असं नाही आता करतायत. किती वर्ष झालं हो मॅडम तुम्ही करताय सुलक्षणा मॅडम? 3 वर्ष झालं. अहो इथे नाही, तिकडे पण रामकृष्ण. तिकडे 17 वर्ष रामकृष्ण केलं होतं. 17 वर्ष ड्युटी केल्यासारख्या मॅडम वेळेवर जात होते आणि वेळेवर घरी, म्हणजे ड्युटीच केल्यासारखं. सेवा याला म्हणतात, वसा घेणे सेवेचा. तर धन्यवाद सुलक्षणा मॅडम, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. चला जोशी मठ 10 आपण वाचायचंय. द्रोणा आणि किती लोकांनी का दिलंय की व्हिडिओ खाली कमेंट येणार, आम्ही ही कामं करणार. तुम्ही स्वतःला चेक करा. सारखं मी म्हणतीये, 1 मिनिट तरी लागतो का कशाला काही पण करायला. आणि मग नुसतं घ्या मंगल मॅडमचा नंबर, ओंकार ध्यान करा. अरे पण पुढचं काय, पत्रक करतोय आपण, काही गरज आहे का पत्रक करण्याची? बाकीच्या ठिकाणी बघा कार्यक्रमाची पत्रक कधी येतात.
कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा नसतात हातात घेणाऱ्यांच्या सुद्धा. पत्रक सुद्धा आदल्या दिवशी नाही तर शेवटच्या दिवशी येतं. आपली पत्रक किती लवकर रेडी करते, वन मॅन शो आहे. किती लवकर रेडी मी करते. आणि तुम्ही बघत पण नाही, जोडत पण नाही जॉईन, आणि दुसऱ्यांनाही पाठवत नाही, मग नुसतं काहीतरी माझा नंबर द्यायचा. आज तर 7-8 फोन झालेले आहेत. माझं काम पीपीटीचंही चालू होतं. मी जेवत बिवत नसते बघा, माझं काम म्हणजे इतकं मी देहभान अर्पून काम करत असते. तर ठीक आहे. जोशीमठ. आता जोशीमठ कोणी पाहिलंय? जोशीमठ कोणी पाहिलं टाका चॅट बॉक्स मध्ये. 35वा प्रश्न बघा. दुर्गा मुक्ती व जीवनमुक्ती यातील फरक काय? आता दुर्गा मातेने विचारलाय प्रश्न आपल्या स्वामीजींना, मुक्ती व जीवनमुक्ती यातील फरक काय? तर मुक्ती हा शब्द बऱ्याच अर्थाने वापरला जातो. तुम्ही गेलात, शैलेजा मॅडमनी पाहिलाय जोशीमठ. तर आता चारधाम यात्रेचं पुस्तकच घेऊन आले प्रदर्शनात. आज वडिलांना विचारलं, का हो तुम्ही गेलात का चारधाम? वडील म्हटले नाही. म्हटलं आम्ही पण नाही केलं अजून चारधाम. जाऊ दे आता, चारधाम नाही एकच तो धाम, असं मी म्हटलं वडिलांना. मला आता त्या एकाच धामाला जायचंय, महत्वाचं धाम. सुलक्षणा मॅडमनी पाहिलंय, शैलजा मॅडमनी पाहिलंय. मुक्ती हा शब्द बऱ्याच अर्थाने वापरला जातो. मी तुम्हाला एक एक अर्थ समजावून सांगतो. पिशाच्य योनीमध्ये हजारो वर्षे आत्मे यातना भोगत असतात. यांना जेव्हा मुक्ती मिळते तेव्हा ती खरी मुक्ती नसते. यातनांपासून मुक्ती मिळाल्याचा आनंद त्यांना होत असतो. म्हणून पिशाच्य योनीतून सुटका झाल्यानंतर आम्हाला मुक्ती मिळाली असे पिशाच्य म्हणतात. पृथ्वी तलावावर जीवन जगत असताना वाईट मार्गाने पैसा कमावणारे लोक सामान्य जनतेला, हा एक राहिलं, सविता मॅडम पण खूप करतात बरं का कमेंट, अलीकडे अलीकडे सविता मॅडम आणि अर्चना मॅडम करत होत्या, पण आता काय झालंय अर्चना मॅडमला मी आज फोनच करणार आहे. काहीतरी झालेली दिसते, तब्येत बिब्येत परत बरी नाही दिसते त्यांची. अर्चना मॅडम एक करत होते आणि आता सविता मॅडम पण सुंदर करतात कमेंट. मध्ये मध्ये श्रद्धा मॅडमनी थोडे दिले, ते पण क्वालिटी होती, पण कंटिन्युटी नाहीये. श्रद्धा कदम मॅडम. पृथ्वी तलावावर जीवन जगत असताना वाईट मार्गाने पैसा कमावणारे लोक, सामान्य जनतेला त्रास देणारी माणसे, विशेषतः राजकारणी लोक, अधिकारी लोक मृत्यूनंतर भयंकर यातनामय अशा पिशाच्य लोकात जातात. पिशाच्य लोकांचेही अनेक प्रकार आहेत. पृथ्वी तलावावर आपण जेवढे जिवंत असतो त्यापेक्षा हजारो पटीने आत्मा येथे जिवंत असतो. त्यामुळे थोडासा चटका लागल्यानंतर जितक्या यातना आपल्याला पृथ्वी तलावावर होतात त्याच्या हजारो पटीने यातना पिशाच्य लोकात होत असतात. या यातनांना अंत नसतो. आता हे परवाच एक उदाहरण सांगितलं बरं का. मला आमचे भटजी आहेत ना, त्यांनी सांगितलं. तर त्यांनी असं सांगितलं की जागेवरून चाललं होतं ना, जागा कशा असतात वगैरे, कसे आत्मे असतात, घरांमध्ये कसे असतात, त्यावरून त्यांनी सांगितलं. एका ठिकाणी पूजेला ते गेले होते. तर पूजा म्हणे मला पूजाच करून देत नव्हतं, सारखं मागून कॉलर डोकं काहीतरी डोकं असं चाललं होतं, कधी घराबाहेर जाईल असं झालं होतं. आणि पूजा झाली कशी बशी, मी सुटलो आणि उत्तर पूजेला गेलो. तर एक रूम बंद होती, ती उघडली होती उत्तर पूजेच्या दिवशी, पूजेच्या वेळेला नव्हती उघडली. आणि इतका म्हणे दुर्गंध आला. आणि मग झालं की म्हणे, मी ज्या खुर्चीवर बसलो होतो, आम्ही असे चार ते प्लास्टिक मोल्डेड खुर्ची असतात त्याच्यावर आम्ही 4 जण बसलो होतो. तर म्हणे माझी खुर्ची अशी वर उडाली, 3 पटन खाली पडली, ते चारही पाय आपटले, मी पण खाली पडलो. आणि मग म्हणे माझ्या लक्षात आलं, मग मी त्या घरमालकाला म्हटलं काय सांग, नाही तर मग मी त्याच्याशीच बोलतो म्हणे, खरं खरं सांगायचं. मग त्यांनी सांगितलं होतं की आम्ही भाड्याने दिली होती ती खोली आणि त्याच्यात नवरा बायको राहत होते आणि बायकोनी जाळून घेतलं होतं. तेव्हापासून म्हणे त्या रूमला भाडच नाही, येऊनच देत नाही कोणालाच. त्या रूमला दारच उघडायचं नाही, दार बंद असेल तर काही नसतं, दार बंद उघडलं की त्रास सुरू होतात. ती ना भाड्याने जाते ना काय होते, काही नाही. तर असं असतं म्हणे, हे आत्मे जिथे जातात तिथे कोणालाही येऊन देत नाहीत आणि मग छळतात. आणि त्यांनी बरीच मला अशी 1-2 उदाहरणं दिली. तर हे सगळं स्वामींनी जे सांगितलंय ना ते खरं आहे. आपण मानू न मानू, आपल्याला काही गोष्टी अनुभव आल्यावरच आपण मानायला लागतो. तर हे सगळं स्वामींनी सांगितलं. आपल्याला जास्त नको, उगाच तुम्ही डोक्यात घालता मग काहीतरी. आता बघा, खरी मुक्ती म्हणजे
जनावरे जेव्हा मरतात त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून पाणी येते त्यावेळेला ती त्या जनावरांच्या योनीतून मुक्ती असते, त्याला मुक्ती म्हणतात. पण ती खरी मुक्ती नव्हे. आपण तर बघितले चार चार मुक्त्या. अशा प्रकारे प्रत्येक माणूस मुक्तीचा अर्थ आपापल्या परीने लावत असतो. येथे मुक्तीचा अर्थ फक्त सुटका असाच असतो. या सर्व प्रकारांना जरी मुक्ती म्हटले असले तरी ती खरी मुक्ती नव्हे. खरी मुक्ती म्हणजे अध्यात्म मार्गामध्ये प्रगती होणे व मृत्यूनंतर दिव्य लोकात प्रवेश करणे, देवलोकात प्रवेश करणे, ईश्वराच्या साम्राज्यात प्रवेश करणे, पुन्हा कधीही जन्माला न येणे. फक्त अध्यात्मातच प्रगती केल्यानंतरच अशी मुक्ती प्राप्त होऊ शकते. प्रारब्धाची शुद्धी झाल्यानंतरच अध्यात्मात प्रगती होते. जोपर्यंत प्रारब्ध शुद्ध होत नाही तोपर्यंत अध्यात्मात प्रगती होत नाही. आपण बघितलं, काल खूप डिटेल बघितलं. सत्पुरुषाच्या किंवा सद्गुरूच्या सेवेने प्रारब्धाची शुद्धी होते व मुक्ती प्राप्त होते. बघा, सत्पुरुषाच्या किंवा सद्गुरूच्या सेवेने, इथे आपल्याला संस्थेची सेवा करायला सुद्धा जमत नाहीये, तर पुरुषाची स्त्रीची कोण करणार? अध्यात्मात प्रगती होते. प्रारब्ध शुद्धीचा दुसरा उपाय म्हणजे दान. दानानेही प्रारब्धाची शुद्धी होते. जीवनमुक्ती म्हणजे साधना करून ईश्वराशी एकरूप होणे. निराकार ईश्वराशी साधनेद्वारा एकरूप होणे, देवत्व प्राप्त करणे म्हणजे जीवनमुक्ती. आता दुर्गा माता म्हणते, मृत्यूनंतर मनुष्य सद्गतीला गेला की दुर्गतीला गेला हे कसे समजाय? आपण ते करतो ना, पीठ काय असतं ते, त्याच्यात काय पावलं उमटतात, हे उमटतात. पण यांनी मृत्यूच्या ह्याच्यावरनं सांगितले कसं ओळखायचं. बघा, मरते वेळी आत्मा कोठून बाहेर पडतो हे पाहावे, म्हणजे मनुष्य सद्गतीला गेला की दुर्गतीला गेला ते समजते. तोंड, नाक, डोळे, कान. बघा, ओपनिंग जे आहेत ते तोंड, नाक, डोळे, कान यात 7 द्वारांनी जर आत्मा बाहेर पडला, दोन दोन आहे ना, 7 द्वारांनी जर बाहेर पडला तर तो स्वर्ग लोकात जातो. मूत्र मार्गे अथवा गुदद्वाराच्या मार्गे आत्मा बाहेर पडून गेल्यास नरकात जातो. मग हे कसं ओळखायचं? तर ते मूत्र आलेलं असतं बाहेर आणि गुदद्वारातनं पण रेचक झालेलं असतं. डोळ्यांमार्गे प्राण बाहेर गेल्यावर डोळे उघडे राहतात व तोंडामार्गे प्राण बाहेर गेल्यास तोंड उघडे राहते. आता जगातील वाईट गोष्टी केव्हा नष्ट होतील? जगातील वाईट गोष्टींमुळे सज्जनांना त्रास होतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी जगातील वाईट गोष्टी तेव्हाच नष्ट होतील जेव्हा जास्तीत जास्त लोक परोपकारी व दानी होतील. दान म्हणून तर सुरू झालं ना दानाचा कन्सेप्ट. पण दान लोक जास्त देत आहेत सध्या. पाणी आणते हा. हे बघा, जगातील वाईट गोष्टींमुळे सज्जनांना त्रास होतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी जगातील वाईट गोष्टी तेव्हाच नष्ट होतील जेव्हा जास्तीत जास्त लोक परोपकारी व दानी होतील. जग हळूहळू चांगले होत आहे. वाईटाचा नाश हळूहळू होत आहे. जग 100% चांगले होण्यास 2222 हे वर्ष उजाडेल. म्हणजे आता आपलं 2025 चाललंय, हे 2222 सन 2222 नंतर सर्व जग चांगले झालेले असेल. जगातील प्रत्येक व्यक्ती सज्जन व परोपकारी असेल. एकाच धर्माचे अस्तित्व असेल. सर्वजण श्वासावर लक्ष केंद्रित करून ईश्वराची आराधना करतील. बघा, श्वासावर सगळ्यांना ध्यानी बनायचे. मी जे नवीन लोक जोडतात ना, मी त्यांना सांगते धर्मयुग आहे, आध्यात्मिक युग आहे, सत्ययुग आहे, सुवर्ण युग आहे. म्हणजे सुख प्राप्त करायचे आपण आपल्यावरच. कोणावर इकडं जायचं, तिकडं जायचं, तिकडं जायचं, मार्ग बंद होणार आता.
दुसरीकडचे मार्ग बंद, कुठंही उपाय चालणार नाही. मार्ग एकमेव आपण आपण आपण. मग हे सगळं घडवायचंय म्हणून ध्यानी बनलंच पाहिजे. मग स्वामीने तेच लिहिले, सर्वजण श्वासावर. मग सर्वजण म्हणजे तिकडच चाललोय ना आपण हळूहळू. सर्वजण श्वासावर लक्ष केंद्रित करून ईश्वराची आराधना करतील. ईश्वर कोण? चैतन्य, आपल्यातील चैतन्य. आपण बघितलं काल, ईश्वर म्हणजे चैतन्य. श्वासालाच ईश्वर मानतील, आपण म्हणतोच ना. बघा, खूप सुंदर, मी अंडरलाईन केलं. माझंच वाक्य आहे. श्वासच माझा शिव आणि श्वासच माझा सगळं. श्वासच माझा गुरु, श्वासच माझा शिव. श्वासालाच ईश्वर मानतील. आपल्या अंतःकरणात ईश्वराचा शोध घेतील. सर्वजण प्रेमळ व परोपकारी असतील. म्हणून ते दानाची सवय, दानाची सवय. डिटॅच डिटॅच, घ्या घ्या घ्या, परोपकार परोपकार. कारण दिल्याने सुख वाढणार आहे ना. कारण जेवढं देतो तेवढं घेतोच आपण. सर्वजण प्रेमळ व परोपकारी असतील व जगाची लोकसंख्या 50 कोटीवरून कमी असेल. चालली आता संख्या कमी, त्यामुळे व्हायला लागली. दुर्गा, अहम ब्रह्मास्मी तत्त्वम असि, अय अयमात्मा ब्रह्मम सर्व खल्विदम ब्रह्म. याचा अर्थ काय? या चारही वाक्यांना महावाक्य म्हटले आहे. साधना करताना या चारही वाक्यांचा अनुभव येतो. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे असा अनुभव सुरुवातीला येतो. तदनंतर तत्त्वम असि म्हणजे तू ब्रह्म आहेस असा अनुभव येतो. त्याच्यानंतर माझा तसेच सर्वांचा आत्मा हा ब्रह्मच आहे असा अनुभव येतो. म्हणजे अयम आत्मा ब्रह्म व शेवटी या विश्वामध्ये एका ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही असा अनुभव येतो. साधना करणाऱ्याला असे अनुभव येत असतात. माणसाने कल्पना करणे सोडून दिल्यास तो जगू शकेल काय? मुळात हा प्रश्न चुकीचा आहे. माणसाने कल्पना करून सोडून दिल्यास, बघा हा, म्हणजे हे कोणी समजून घेत नसतं. भले भले जे स्पीकर आहेत ना, भले भले आता जे युट्यूब करतात, भले भले जे काही आहेत, ते एकच समजून घेत नसतात. एक वाक्य म्हणजे आपण इथे आता 2-3 दिवस एक वाक्य ऐकलं, कल्पना सोडून द्या, कल्पना सोडून द्या, कल्पना सोडून द्या. का तर आपल्याला कल्पना लेस मनाला हे करायचंय, उन्मनी अवस्था म्हणजे मन डिझॉल्व करायचंय आपल्याला. म्हणून तिथे सांगितले कल्पना सोडू द्या. मग ते पकडायचं का? मग कल्पना करणं वाईट आहे आपण म्हणतो. कल्पना आपणही आता हळूहळू हळू त्या स्टेप कडनं चाललोच की. पुढं 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 3.5चं ध्यान तेच आहे की मग. पण म्हणून मग कल्पना म्हणजे वाईट किंवा कल्पना करायच्याच नाही असं काही नसतं. इथे स्वामींनी स्पष्ट केलंय. आणि हे कोणी लॉजिक लावत नाही. जरी स्वामींनी 2-3 दिवस आपण ते वाचलं, तरी आता स्वामी काय म्हणतात ते फार महत्वाचं आहे. मुळात हा प्रश्न चुकीचा आहे. माणसाने कल्पना करून सोडून दिल्यास तो मनुष्यच राहणार नाही. बघा बरं, 2-3 दिवस ऐकतोय कल्पना करू नका, कल्पना करू नका, कल्पना बंद करा, कल्पना बंद झाल्याशिवाय हे नाही ते नाही. आणि ते काय म्हणतात, म्हणजे हे घ्यायचं असतं. प्रत्येक वाक्याचा अर्थ आपण घ्यायचा असतो. ठीक आहे, हे चांगलं नाहीये, ठीक आहे, हळूहळू प्रवास करायचा आहे. एकदम झपाट्याने होत नाही प्रवास. आता परवा नाही का त्या मॅडम म्हटल्या शिवसुरोदय ग्रुपला, मला फोन केला होता, मला फोन केला होता. मग फोन आल्यावर मी म्हटलं कुठं फोन, मला तर काही दिसत नाही. मी आपली माघार घेतली, सॉरी म्हणाले. मग नंतर म्हटले नाही नाही, मग मला एंगेज असेल फोन तर मला कळत नसतं, अशी पण माघार मी घेतली. आणि मग फोन केल्यावर मग म्हटलं ओंकाराला जोडा, ओंकाराला जोडा. गेले 7-8 दिवस, इमिजिएट 5 मिनिटं आधी ओंकार सुरू व्हायच्या आधी, नाही नाही माझं जोडून द्या. म्हटलं नंबर कुठे आहे, मला कुठं काय दिसतंय? हो म्हणे, माझ्या मगाशीच लक्षात आलं, मी दुसऱ्या नंबरवरनं कॉल केलता आणि तो नंबर कुठे माझ्याकडे मग सेव्ह. मग अशा काही गोष्टी होतात ना. मग त्या म्हटल्या नसतील, पण आपल्याला लगेच जिने कॉल केला तिने टाकून दिला, अनुभव आले नाहीत म्हटलं. त्यामुळे मी असं नाही म्हटलंय. हे तर प्रत्येक वेळेला मला ऐकावंच लागतं. लगेच वाक्य कोण फिरवतं, कशी फिरवतं मला नाही माहिती. तर ते अनुभव एका दिवसात येणार आहे का? आपण नाडी पाळली की, प्रतिपदा पाळली की, आपण ते निसर्गच सोडतोय. निसर्ग अरेंज करायला वेळ लावणार आहे. मग ह्या गोष्टी आपण
इथे पण स्वामींनी म्हटलं की मनुष्य राहणारच नाही, मग हळूहळू एक 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 स्टेज पार करायची. लगेच आपलं ड्रास्टिक बदल होणार आहे तसं नाही. ऊर्जा खूप येते या जन्मात, आपल्याला मोक्ष, पूर्ण मुक्ती मिळणार आहे. आपण ठरवलं तर, प्रयत्न केले तर मिळणार नाही असं नाही. गोल्डन संधी आपल्याला आहे. ऍक्च्युली आपण खूप चोजन बिईंग आहोत. आपले सोल आहेत ना, आपण खूप निवडून आलेलो आहोत, लक्षात घ्या. म्हणून या छान वेळेला आपण ध्यान करतोय, आपण समजून चाललोय, आपण लीडिंग मध्ये आहोत. म्हणजे आपला सोल खूप हायर लेवलचा आहे. पण तरी सुद्धा हळूहळू हळूच प्रगती होणार, की एकदम धडा 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 होणारच नाही ना. जितके काही युग लोकांना लागलेले आहेत, जन्मानुजन्म साधना केल्यात, त्याला मोक्ष मिळालाय. मग काही पण गोष्टींना थोडं थोडं करत पुढे जायचं आहे. अर्चना मॅडम, व्हिडिओ बंद करा. तो परमहंस बनेल, कारण मन कल्पना करते. कारण मन कल्पना करते. हे मन नष्ट झाल्याशिवाय कल्पना बंद होत नाही. मन नष्ट झाल्यानंतर आत्मा परमात्मा बनतो. याला उन्मनी अवस्था असे म्हणतात. दासबोधात आपण बघितलं उन्मनी अवस्थेचं. स्वामींनी पण किती महत्व सांगितलं. अशा प्रश्नाची कल्पना न केलेली बरी. कल्पना विरहित मन म्हणजे उन्मनी अवस्था, म्हणजे जीवनमुक्त अवस्था. आता कर्णप्रयाग आलं. कर्णप्रयाग, आता खुणा नाही झाल्या बघा. आता मग पुढचं मला वाचायलाच वेळ मिळाला नाही. माणसाचा जन्म हा ईश्वर प्राप्ती करण्यासाठी झाला असताना लोक पिशाच्च साधना का करतात? घर सोडून साधू झाल्यानंतर खाण्यापिण्यापासून पैशापर्यंत सर्वच गोष्टींची पंचाईत होते. ईश्वर भक्ती अंतकरणात नसतेच. या लोकांनी डोक्यात काहीतरी राग घालून घर सोडलेले असते. आता काहीतरी चमत्कारिक विद्या प्राप्त केल्याशिवाय पैसा मिळणार नाही याची जाणीव होते व पैशासाठी झटपट विद्या मिळवण्याच्या मागे असे साधू लागतात व स्वतःच्याच आत्म्याचे नुकसान करणारा पिशाच्च सिद्धीचा मार्ग अनुसरतात. मेस्मेरिझम किंवा संमोहनाची विद्या प्राप्त करण्यासाठी कुठलीही साधना करावी लागत नाही. काहीही कष्ट करावे लागत नाही. परंतु या विषयावर मी जास्त सांगणे योग्य ठरणार नाही. आता पिशाचच आहे, आपल्याला काही नको. दैव व प्रयत्न यामध्ये श्रेष्ठ कोण? दैव व प्रयत्न यामध्ये श्रेष्ठ कोण? आता बघा, मी नेहमी म्हणते ना, अनुभव महत्वाचे नाहीयेत, प्रयत्न करणे महत्वाचे. आता इथे स्वामी काय म्हणतात बघू. दैव हे सदैव श्रेष्ठच आहे. दैव गतीनुसार मनुष्य प्रयत्न करतो. लाखातील एखादा मनुष्य तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर दैवावर म्हणजे प्रारब्धावर मात करू शकतो. परंतु तेही दैव गतीनेच साध्य होत असते. तसे करण्याची ही शक्तीही दैवच देत असते. उदाहरणार्थ, समजा एक मुलगा आहे. या मुलाची पत्रिका जर आपण ज्योतिषाला दाखवली तर ज्योतिषी सांगतो हा मुलगा खूप मोठा डॉक्टर होणार. ही गोष्ट तुम्ही त्या मुलाला सांगितलेली नसते, परंतु त्या मुलाकडून निसर्गतः सर्व प्रयत्न पूर्ण होतात व तो मुलगा डॉक्टर बनतो. याचा अर्थ डॉक्टर होण्यासाठी देवाने त्याच्याकडून सर्व प्रयत्न करून घेतले व मुलाला डॉक्टर बनविले. याचा अर्थ आवश्यक ते सर्व प्रयत्न दैवच करून घेत असते. स्वतंत्र इच्छा म्हणजे काय? फ्री विल. आपण म्हणतो ना, फ्री विल तयार ठेवा, फ्री विल तयार ठेवा. चला मुक्त होऊयात झाला का कोणाकोणाचा? वेबसाईटवर वेळ दिला होता, चला मुक्त होऊयात करून घ्या म्हटलं होतं. DNA नंतर कोणाकोणाचा झाला चॅट बॉक्स मध्ये टाका. कारण आता ते महत्वाचं आहे आपल्याला. ते सगळं तुम्हाला सांगितलं. कॉन्शियसनेस प्लेन. दुर्गा, स्वतंत्र इच्छा, फ्री विल म्हणजे काय? स्वतंत्र इच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेने जगणे. प्रत्येक माणसाला असे वाटते की मी माझ्या इच्छेने जगत आहे, परंतु ही गोष्ट 100% खोटी असते. कारण मनुष्य आपल्या नशिबानुसार जगत असतो. अनेक ग्रह त्याला वेगवेगळी बुद्धी देत असतात. वातावरणातील असंख्य शक्ती त्याला स्वतःच्या हाताने खेळणे बनवून इकडून तिकडे नाचवत असतात. आणि तरीही मरेपर्यंत माणसाला मी इच्छेनुसार जगत आहे असे वाटत असते. या सर्व गोष्टीला माया असे म्हणतात. स्वतःच्या इच्छेनुसार मनुष्य काहीही करू शकत नाही. नशिबाच्या हातातील तो एक खेळणे असतो. स्वतंत्र इच्छेनुसार जगणे हे जीवनमुक्त सिद्ध योग्यांनाच शक्य होते.
ते सुद्धा जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुमारे 100-150 वर्ष साधना झाल्यानंतरच ते शक्य होते. या व्यक्तीवर नशीब, ग्रह व प्रारब्ध याचा काहीही परिणाम होत नाही. अशी एक व्यक्ती लाखात असते. ईश्वर भक्ती, साधना व दान अशा प्रकारच्या पुण्यचरणाने आपल्या प्रारब्धातील प्रतिकूल भाग अनुकूल करता येतो. बघा किती महत्व आहे ईश्वर भक्ती, साधना आणि दान. या जन्मातील भोग टाळता येतात किंवा पुढे ढकलता येतात. परंतु जीवनमुक्त अवस्था प्राप्त होऊन 100-150 वर्ष तपश्चर्या होईपर्यंत स्वतंत्र इच्छा, फ्री विल प्राप्त होत नाही. एकदा स्वतंत्र इच्छा प्राप्त झाली की मनुष्य ईश्वराच्या इच्छेनुसार जगू लागतो. कर्माच्या शृंखलातून त्याची मुक्तता होते. आता हे खूप पूर्वीला लागू होते, आता सध्या हे लागू नाही पडत आहे. आता ऊर्जा वेगळी आहे आणि आपण काय असेल ते असो, म्हणजे हे एक द्वंद्वच आहे. ऍक्च्युली हे सुद्धा सगळं दैवीच चालू आहे ना. आपण जरी म्हणतो ऊर्जा बदलली आहे, आपण काय म्हटलं तर होतं, पण ते सुद्धा दैवीच शक्ती आहे ना. त्यामुळे स्वामींनी लिहिलेलं ते बरोबरच आहे, म्हणजे तशाही अर्थाने बरोबर आहे. पूर्वी खूप सिद्ध पुरुष दिसायचे, हल्ली दिसत नाही, असे का? मध्यंतरीच्या काळामध्ये समाजाच्या अंतःकरणातील भक्तिभाव बऱ्याच प्रमाणे कमी झाला होता. त्यामुळे सिद्ध पुरुष दिसत नव्हते. 1980 नंतर समाजाच्या मनातील भक्तिभाव पुन्हा पुन्हा हळूहळू वाढू लागला. त्यामुळे भावी काळामध्ये पुन्हा सिद्ध पुरुष दिसू लागतील. आता बघा येत आहेत सध्या हिमालयातले नवीन नवीन लोक येत आहेत बघा. बऱ्याच वर्ष साधना केलेले येत आहेत, आपल्याला उपदेश करतात. युट्यूबवरनं कळतंय की बरेच हिमालय, पुस्तकांवरनं पण कळतंय. आणि हे म्हणतात स्वामींनी 1980 नंतर, बरोबर आहे ते. कारण 1980 नंतर तर हे जे काही युग परिवर्तन आहे ते सुरू झालं. एखाद्या देशाला पारतंत्र्य का भोगावे लागते? बरं जाऊ दे देशाचं. ईश्वर परमानंदमय आहे, मग जगात इतके दुःख का? परमानंदमय ईश्वर विनमुक्त आहे, जगाच्या दुःखाचे कारण आहे. परमानंदमय ईश्वर विनमुक्त था. परमानंदमय ईश्वर हे प्रत्येक माणसाचे स्वरूप आहे. या स्वरूपाचा विसर पडल्या कारणाने अनेक समस्या तयार होतात. ईश्वर अनेक रूपाने नटला. जगातील प्रत्येक जीव हा ईश्वरच आहे. सध्या आपण फक्त मनुष्यापुरतेच बोलू. मनुष्याचे रूप धारण करताना ईश्वराने काही नियम बनवले आहेत. मनुष्य जे कर्म करेल त्या कर्माचे फळ त्याला भोगावे लागेल. सुख व दुःख या दोन्ही गोष्टीचा अनुभव घेत असताना जोपर्यंत त्याला आत्मज्ञान होत नाही, स्वरूप साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो अंतरंगामध्ये सतत बेचैन राहील. कितीही श्रीमंत झाला तरी बेचैन राहील व कितीही गरीब झाला तरी बेचैन राहील. मनुष्याचा आत्मा हा ईश्वराकडून निघालेला आहे. तो परत ईश्वरापर्यंत पोहोचेल. जोपर्यंत, म्हणजे किती पूर्वी लिहून ठेवलंय ना स्वामींनी, आपण आता जे चर्चा करतोय ते, जोपर्यंत तो ईश्वराशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्याला शांती, समाधान, आनंद या गोष्टी प्राप्त होणार नाहीत. परंतु जसजसे सद्गुण वाढत जातील तसतशी त्याला थोडीफार शांती, समाधान मिळेल. मनुष्य जे काही दान करेल त्याच्या अनेक पटीने त्याला परत मिळेल. तो जमिनीमध्ये जे काही पेरेल त्याच्या अनेक पटीने पीक त्याला घेता येईल. त्याने जर वाईट कर्मे केली तर त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावेच लागतील, पण त्याचबरोबर त्याच्या वंशजांनाही भोगावे लागतील. तो जे काही नोकरी, उद्योग, धंदा अथवा शेती करेल या सर्व गोष्टीमध्ये यश येणे अथवा न येणे हे त्याच्या कर्मावर अवलंबून राहील. त्याने जर सत्कर्म केले असतील तर त्याला यश मिळेल. त्याने जर दुष्कर्म केले असतील तर त्याला यश मिळणार नाही. सत्कर्माचे अथवा दुष्कर्माचे फळ त्याला मृत्यूनंतरही भोगावे लागेल. सत्कर्मे केली असतील तर मृत्यूनंतर आनंद लोक मिळेल. दुष्कर्मे केली असतील तर यातना लोक प्राप्त होईल. जन्म मृत्यूची तशी सुख दुःखाची ही परंपरा मनुष्याला ईश्वरत्व प्राप्त होईपर्यंत चालू राहील. सृष्टीच्या आरंभी ईश्वराने हे नियम बनविल्या कारणाने व या नियमांचे मनुष्याला काहीच ज्ञान नसल्या कारणाने ज्यांनी ज्यांनी दुष्कर्मे केली, वाईट कर्मे केली, अशी असंख्य माणसे गेली लाखो वर्ष अंधकारमय लोकांमध्ये यातना भोगत आहेत व खूपच थोडी माणसे दिव्य लोकात किंवा आनंदमय लोकात गेली आहेत.
स्वार्थाला परमेश्वराच्या दरबारात सर्व पापाचे मूळ मानले जाते आणि पृथ्वी तलावावरील मनुष्य जे काही करतो ते स्वार्थासाठीच करतो. किंबहुना स्वार्थाशिवाय दुसरे तो काहीच करू शकत नाही. यामुळे त्याच्या जीवनात दुःख निर्माण होते. दुःख ही जरी वाईट गोष्ट असली तरी दुःख माणसाला ईश्वराची आठवण करून देते. माणसाच्या मूळ स्वरूपाची आठवण करून देते. या दुःखामुळेच मनुष्य ईश्वराकडे वळतो. ईश्वराची भक्ती करू लागतो. योग साधना करू लागतो. जसजशी ईश्वर भक्ती वाढत जाते, साधना तपस्या वाढत जाते, तसतशी आत्म्यावरील आवरणे गळून पडू लागतात. जीवनात आनंद वाढू लागतो. अनेक जन्माच्या साधनेनंतर विचार विजय व कल्पना विजय साध्य होतात. विचार विजय म्हणजे काय? विचाराला झाला पूर्ण, कल्पना आली झाली पूर्ण. विचार विजय व कल्पना विजय कशाने होतात? जन्माच्या साधनेनंतर व त्यानंतर सच्चिदानंद स्वरूप परमात्मा हृदयात प्रकट होतो व जीवन आनंदमय होते. आपण निस्वार्थी वागत असलो, इतरांना आनंद देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असलो व लोकांनी दिलेला त्रास सहन करत असलो तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी निर्माण होतात. याचे कारण काय? अशी माणसे आध्यात्मिक दृष्ट्या खूप उन्नत असतात. अध्यात्म मार्गावरून चालत असणारी त्यांची गाडी आनंदाच्या अतिरेकाने घसरू नये म्हणून ईश्वर अधूनमधून अशी इंजेक्शन देत राहतो व आपल्या या प्रिय भक्ताला जाणीव करून देतो की अद्याप तुला पूर्णत्व प्राप्त झालेले नाही. मनावर विजय कसा मिळवता येईल? बघा, मनावर विजय प्राप्त झाला की 75% आध्यात्मिक प्रवास पूर्ण होतो. त्यासाठी मन प्रथम शुद्ध करावे लागते. मन शुद्ध होण्यासाठी नकारात्मक विचार 100% घालवावे लागतात. सकारात्मक विचार करावे लागतात. वाईट विचार मनात येऊ देता कामा नये. नेहमी चांगले विचार करावे लागतात. दान व परोपकार करणे आवश्यक असते. प्रयत्नपूर्वक सद्गुणांचे आचरण करावे लागते. इतक्या सर्व गोष्टी झाल्यानंतर बिंदू त्राटक करावे लागते. 1 वर्ष बिंदू त्राटक केल्यानंतर पुढे 1 वर्ष ज्योती त्राटक करावे लागते. ही त्राटक साधना दररोज सकाळ संध्याकाळ 5-5 मिनिटे केली तरी चालते. याने मनोविजय प्राप्त होतो. मन अशुद्ध असताना ते जबरदस्तीने एकाग्र करायचा प्रयत्न केल्यास मन साधकाला अक्षरशः रसातळाला नेऊन पोचविते. म्हणून मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे म्हटले जाते. मनाला प्रसन्न करायचे असते, त्याला नेहमी आनंदी ठेवायचे असते आणि म्हणून अनुभव सांगायचे. अनुभव सांगायच्या माग संकल्पना हीच आहे की अनुभव सांगा आनंदात राहा. जो काही एक क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवायचा, लोकांना वाटायचा, म्हणजे सतत आपण आनंदात राहू लागतो. आनंदात राहू लागलो की एनर्जी जास्त वाढत जाते. एनर्जी वाढत गेली की चांगल्या चांगल्याच गोष्टी आयुष्यात घडतात. नाद बिंदू कला म्हणजे काय? बघा हा, श्वासावर लक्ष ठेवून जो जप केला जातो, सोहम अन्य कुठलाही मंत्र अथवा नाम, त्याने एक प्रकारची तंद्रावस्था प्राप्त होते. या तंद्रावस्थेला लय असे म्हणतात. येथे जप बंद पडतो, मन निर्विकार होते व हे निर्विकार मन श्वासामधून निर्माण होणाऱ्या नादामध्ये लीन होऊ लागते. या अवस्थेला नाद असे म्हणतात. खूप महत्वाचं आहे बरं का, लक्षात घ्या. जप तर करत असतो, त्याच्यात तंद्रीत जातो, मग तंद्रावस्थेला लय म्हणतात. जप बंद पडतो, मन निर्विचार होते व हे मन श्वासामधून निर्माण होणाऱ्या नादामध्ये लीन होऊ लागते. म्हणजे काय? आपण बघितलं ना, आतला श्वास आपल्याला जाणवला 3:30ला, आतला श्वास जाणवला आणि त्या श्वासात आपण विलीन झालो, काही क्षणभर का होईना, 1 मिनिट का होईना, तो लय असतो, लय. या अवस्थेला नाद म्हटलेलं आहे. या नाद अवस्थेचा खूप खूप अनुभव घ्यावा लागतो व अभ्यास करावा लागतो. नाद जितका खोल जातो तितका तो चांगला असतो. या अवस्थेत मन पूर्ण लीन झाले
की मिटलेल्या डोळ्यांसमोर काजव्याप्रमाणे बिंदू दिसू लागतात व या अवस्थेला बिंदू म्हणतात. आता ओंकारातला सुद्धा तो बिंदू आहे बघा. ओम बिंदू, अगदी सर्वोच्च अवस्था आहे. बिंदू दिसू लागतात, या अवस्थेला बिंदू असे म्हणतात. प्राथमिक अवस्थेमध्ये म्हणजे आपण ज्या 4 अवस्था बघितल्या की नाही, ओमच्या ओ म आणि तो बिंदू, आणि आपण बघितलं काय आहे त्या 4 अवस्था, तशी ती बिंदू पण अवस्था आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये असंख्य बिंदू विखरलेले दिसतात. बराच काळ मनोलय साध्य झाल्यानंतर त्या असंख्य बिंदूंचा एकच बिंदू होतो व तो बिंदू सतत नजरेसमोर राहतो. हा बिंदू नजरेसमोर स्थिर झाला की बिंदू ही अवस्था प्राप्त होते. या बिंदूमध्ये मनोलय साध्य झाल्यानंतर त्या बिंदूची ज्योती होते. ही ज्योती ब्रह्मरंध्रातून बाहेर येते. या ज्योतीला कला असे म्हणतात. यालाच स्वरूप अथवा निज रूप असे म्हणतात. आपलं स्वरूप आहे ना, ज्योतिमय स्वरूप आहे आपलं. ती ज्योत बाहेर येते ब्रह्मरंध्रातून, म्हणजे समाधी घेतल्यानंतर हे होतं असं मला वाटतंय. दुर्गा, नादबिंदू कला यांचा अनुभव कसा येतो याविषयी तुम्ही सांगितले. या अवस्थांच्या नंतर आणखी कुठल्या अवस्था असल्यास सांगा. नाद, बिंदू, कला यांचा अनुभव आल्यानंतर नादात अशी नावाची अवस्था प्राप्त होते. येथे आत्मसाक्षात्कार होतो. यानंतर शक्ती, समना, उन्मना, अवधूत व सहज अवस्था अशा पायऱ्या आहेत. परंतु तो सर्व सिद्धांचा प्रांत असल्या कारणाने याविषयी मी काही लिहिणे योग्य होणार नाही. काही रहस्य गुप्त ठेवणे योग्य असते. ग्रहगतीचे परिणाम मानवी मनावर कसे होतात? पूर्वजन्मामध्ये जी काही चांगली वाईट कर्मे केलेली असतील त्या कर्मानुसार एका विशिष्ट ग्रह स्थितीमध्ये माणसाचा जन्म होतो. यावेळी जी ग्रहस्थिती असेल ती ग्रहस्थिती मृत्यूपर्यंत त्या माणसावर नियंत्रण करत असते. त्या ग्रहस्थितीनुसारच तो मनुष्य वर्तन करतो. ग्रहस्थितीने जर त्याला इंजिनियर बनवायला ठरवले असेल तर त्या माणसाला आपण इंजिनियर व्हावे असे वाटते व तो इंजिनियर होतो. ग्रहस्थितीने जर त्याला डॉक्टर बनवायचे ठरवले असेल तर तो तदनुसार त्याला डॉक्टर व्हावे असे वाटते व तो डॉक्टर होतो. ग्रहस्थिती ही माणसाच्या मनावर परिणाम करत असते व तदनुसार मनुष्य वागत असतो. स्वामीजींनी जे काही सांगितले ते मी लिहून घेतले. गेल्याच महिन्यात ग्रहस्थिती माणसाच्या मनावर कसा परिणाम करत असते याचा मला एक अनुभव आला व तो अतिशय उद्बोधक असल्यामुळे मी पुढे देत आहे. माझ्या माहितीतील एक तरुण मुलगा अतिशय आळशी होता. 25 वर्षाचा झाला तरी सुद्धा सकाळी 11:30 पर्यंत झोपून राही. 11:30 ते 12च्या दरम्यान उठल्यानंतर स्नान करून तो जेवत असे व नंतर 1-1:30च्या सुमारास परत झोपत असे व संध्याकाळी 6-6:30ला उठत असे. त्याची पत्रिका मी एका ज्योतिषाला दाखवली. ज्योतिषाने सांगितले हा प्रचंड आळशी आहे. पूर्वजन्म केलेल्या गुरुसेवेमुळे याच्यावर गुरुची कृपा आहे. गुरु कृपेनेच याला सगळे काही मिळेल. परंतु हा स्वतः कुठलाही नोकरी धंदा काही करणार नाही. त्याला सगळं गुरु कृपेनेच मिळेल. मानवी मनावर ग्रहगतीचे कसे परिणाम होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. आता पुढचा प्रश्न. काही लोक मृत्यूपत्र तयार करतात व मी मेल्यावर माझी प्रॉपर्टी दान करा असे लिहितात. यावर मला असे विचारायचे आहे की जिवंतपणे दान करणे योग्य की मृत्यूपत्राद्वारे दान करणे योग्य? जिवंतपणे दान करणे अधिक चांगले, परंतु काही कारणाने जिवंतपणे दान करणे शक्य नसेल तर मृत्यूपत्राद्वारे दान करणेही चांगले. अशा दानाने आत्म्याला सद्गतीचा मार्ग मिळतो, आत्म्याचा उद्धार होतो. पावित्र्य म्हणजे काय व ते कसे राखावे? सूक्ष्म शरीर शुद्ध होणे म्हणजे पावित्र्य. जप, हवन, स्तोत्र पठण, प्राणायाम, ध्यान, दीर्घ श्वसन या गोष्टींनी सूक्ष्म शरीर शुद्ध होते, पवित्र होते. सूक्ष्म शरीराची पवित्रता राखण्यासाठी दररोज सकाळी 1 तास व संध्याकाळी 1 तास हवन करावे. एखाद्या स्तोत्राचे भरपूर पाठ करावेत व किमान 2-3 तास साधना करावी. 15 मिनिटे तरी प्राणायाम करावा. याने सूक्ष्म शरीराचे पवित्र. आता आपण का भर द्यायला लागलोय बघतो ना, आपण हळूहळू चाललंय. ओंकार ध्यानाला आपण सोडलं नाही, तसं आता प्राणायामाला आपण अंगीकारायचंय. सूक्ष्म देह आपल्याला आता हे करत जायचंय,
गढवाल, आता श्रीनगर, गढवाल. वृक्षामध्ये आत्मे असतात का? वृक्षामध्ये आत्मे असतात का? वृक्षांमध्ये आत्मे असतात. इतकेच नव्हे तर ते मानवाबरोबर बोलतात. मानवाला मार्गदर्शनही करतात. त्यांना भावनाही असतात. काही वृक्षांमध्ये पिशाच्यांचे आत्मे असतात. काही वृक्षांमध्ये यक्ष यक्षिणी असतात. काही वृक्षांमध्ये देवदेवता असतात. माझ्या माहितीतील एक मनुष्य दररोज रात्री रुईच्या झाडाजवळ लघुशंकेस जात असे. 2-4 दिवस असे केल्यानंतर एका रात्री तो तेथे लघवी करत असताना कोणीतरी त्याच्या इतक्या जोरात थोबाडीत मारली की त्याचे 2 दात निखळून पडले. माझ्या माहितीतील दुसरा एक साधक वनस्पती साधना करायला गेला. एका वृक्षावरील बांध्याला त्याने अभिमंत्रित केले. तो बांधा जेव्हा तोडायला गेला तेव्हा त्याला कोणीतरी उचलले व हवेत भिरकावून दिले. ज्या झाडावर तो चढला होता त्या झाडापासून 400-500 फूट दूर अंतरावर जाऊन पडला. एक मिनिट बेल वाजते म्हणजे. हा बघ. यावरून वृक्षांमध्ये आत्मे असतात हे सिद्ध होते. औदुंबर वृक्षाने माझ्याकडे एकदा माती मागितली. काल वाचलं आपण. पिंपळ वृक्षाने तुमच्या सेवकाने मला 8 दिवस पाणी दिले नाही अशी तक्रार केली. या माझ्या दोन्ही अनुभवावरून वृक्ष आपले मनोगत कळवू इच्छितात हे सिद्ध होते. वृक्षांनाही मन असते, भावना असतात, विचार असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगण्याची इच्छा असते हे सिद्ध होते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना मला 2-3 गोष्टी आठवल्या त्या सांगतो. ठीक आहे, आपण काय त्याच्यावरनं कळलं आपल्याला आत्मे असतात. त्यामुळे फुलं काढायची आहेत, पानं काढायची आहेत. आपण सॉरी म्हणून धन्यवाद. आता काल बघा कडीलिंब आणायला पाठवलं होतं. कडीलिंबाला अविनाशला. तुम्हाला माहितीये ना मी काय करतेय? कोर्स माझा एक चाललाय राजस्थान युनिव्हर्सिटीचा. तर त्याच्यात ते कडीलिंबाचे प्रयोग आहेत. आणि मग मी त्याला आणायला सांगितलं तर तो काय धन्यवाद देणार, तो काय हे करणार. मी व्हायब्रेशनल त्याला ज्या लोकेशनला पाठवलं होतं तिथं मी व्हायब्रेशन कनेक्ट झाले त्या कडीलिंबाच्या झाडांना. त्या झाडांची मी क्षमा मागितली की माफ करा, मला हे प्रयोग औषधाचे करायचे आहेत. आणि तुमची खूप खूप धन्यवाद. तुम्ही आता पाऊस येत आहे, बहरून जाल लगेच. मला तुम्ही तुमचे सगळे दिव्य गुण बघायचेत, लोकांना सांगायचेत, अनुभवायचेत. असं करून मी मेसेज दिला व्हायब्रेशनल आणि आणलंय. तर हे लक्षात घ्या, हे पूर्वीचे लोक पाळायचे सगळे. आपण जातो आणि ओरबडतो किंवा काढतो भरा भरा भरा, ते बरोबर नाहीये. तर या गोष्टी लक्षात ठेवूयात. पिशाच्यांचा प्रभाव कोणावर पडतो व कोणावर पडत नाही हे खूप सुंदर दिलंय. हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. ज्या माणसाचे प्रारब्ध भूत आत्म्याशी संलग्न कनेक्टिंग असेल तर त्यांच्याशीच भूत आत्म्याचा संबंध येतो. हे इथे असं आहे. हे काय मी वाचलं नव्हतं पण आधीच्या ह्याच्यात हे आहे कुठंतरी, स्किप झालं का वाचलं मला काही आठवत नाही. त्याच्यात असं लिहिलं होतं की कोणालाही वाईट, हा वाचलं की तुम्हाला माहितीये की आठवत आहे मला. त्याच्यात स्वामी असं म्हणतात की कोणाला वाईट ऊर्जांचे अटॅक होतात, कोणाला हा त्रास, तर जो गर्विष्ठ असतो, इगोइस्ट असतो त्याला हे होतं. मग माझ्या आपल्या साधकांमधल्या 2-3 व्यक्ती घेतल्यात. मला माहितीये ना कोणाला काय चाललंय ते, मला माहितीये. मग बरोबर त्या गर्विष्ठ निघाल्यात बरं का. अनुभव बघा, अनुभवावरून सुद्धा कळेल तुम्हाला. एकच वाक्य, एकच शब्द, इगो इगो खूप असतो. मी म्हटलं काय बरोबर मला हे कारण कळलं. मला नव्हतं माहिती की जे इगोइस्ट असतात त्यांना या ऊर्जा धरतात. बरोबर त्यांना त्रास आहेत ऊर्जांचे, काळ्या जादूचे, याचे त्याचे बरोबर त्रास आहेत. आणि त्यांना उपाय दिलेत पण त्यांना करायचे नाहीयेत. त्यामुळे त्यांना ते सोडायचंच नाहीये ना. त्यांनाही ते सोडायचं नाही, त्या दुसऱ्यांनाही ते सोडायचे नाहीत, असं आहे. म्हणून मग उपाय दिले तरी जात नाहीयेत ते. कारण मॅडम हो उपाय हो करताना चालेल. पण त्यांचा अहम कुठेतरी दुखावतो ना, त्यामुळे ते लोक उपाय हा पण मॅडम करत जरा नाही. बोला हो, मला थोडस जायचंय ना बाहेर. 1 मिनिट बोला तुम्ही. हा. हा, नमस्ते. थोडासा ज्योतिषी अनुभवानी म्हणजे मी सांगते, जसं मॅडमनी सांगितलं की ग्रहतारे हो, आणि का असा म्हणजे वाईट शक्ती किंवा असा इम्पॅक्ट पडतो. तर जे किंवा आम्ही उपाय सुचवतो त्यांच्यात पण त्यांचा अहम असतो. ह्यानी काय होणार आहे, त्यांनी काय होणार आहे, म्हणजे टोटली ते ट्रस्ट ठेवतच नाहीत लोक.
आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून त्यांची म्हणजे मुक्तता पण होत नाही, जसं की उपायाने होतो आपल्या सगळ्यांनी. पण ह्या लोकांना कुठेतरी त्यांचा अहम सोडायचा नसतो. त्यामुळं मला असं वाटतं की हा अहम जर बाजूला ठेवला तर हे फार म्हणजे सोयीस्कर होईल आणि त्या उपासना त्यांना लागू होतात. हे असं मला सांगायचं होतं ज्योतिषी. चालेल, थँक्यू. मॅम अजून तुमचे काही अनुभव असतील तर शेअर करा ना या संदर्भात. अजून अनुभव आता हे बघा की ज्योतिष प्रॅक्टिस करताना नक्कीच सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे, ही तर म्हण आहेच, अगदी बरोबर आहे. हा आणि जसं बरोबर. आपल्या म्हणतात की बरोबर. आपला म्हणजे आम्हाला ऑरा प्रोटेक्शन किंवा ज्योतिष हा प्युअर हार्ट असावा नक्कीच. आमची आध्यात्मिक बैठक चांगली असल्याशिवाय आमचं भाकीत किंवा ज्योतिष आम्ही म्हणजे करूच शकत नाही. आणि कुठंतरी ना गुरु कृपा ही खूप महत्वाची असती. ती मी बोलत नसते, माझे गुरु बोलत असतात आणि मी फक्त निमित्त मात्र आहे. बरोबर. माझं तर मी माझ्यातून मी जेव्हा बसते डेस्कवर, ऑनलाईन पत्रिका असू दे, ऑफलाईन असू दे, समोर क्लायंट कोणताही असू दे, परंतु गुरु मला माझी म्हणजे त्यावेळेस संकेत देतात आणि बोलत असतात. मग मी फक्त निमित्त मात्र, आम्ही दूतच आहोत फक्त, इतकंच. पण ज्योतिष हे मार्गदर्शनाचं काम करते. म्हणजे म्हणतो ना की भोग संपले कीच योग येतात, तरच आपण जोडलो जातो. म्हणजे तेवढे ते भोग हे भोगावेच लागतात. जसं आता सांगितलं ना ग्रह वगैरे, की त्या मुलाला इंजिनियर डॉक्टर हे त्या लिखित असते आणि कॅरी फॉरवर्ड कुठल्या स्थानावरून काय, हे ज्योतिष पण गूढ आहे सगळं. परंतु कसं ज्योतिषी आज म्हणजे असंख्य हे झालेले आहेत, परंतु त्याच्यात पण प्युअर हार्ट किती आहे तरच त्यांचं म्हणजे ज्योतिष हे फलित होणार, हे नक्कीच आहे. त्याच्यासाठी आध्यात्मिक बैठक आणि साधना ही खूप महत्वाची आहे. चालेल, थँक्यू मॅडम. तुम्ही सांगा हे थँक्यू. थँक्यू. तर चला असं एक आहे, काय करायचं मग, योग आला पाहिजे ना. दुर्ग ग्रह आणि नक्षत्र मानवी जीवनावर कसा काही परिणाम करतात. ग्रह आणि नक्षत्र हे काही फक्त खडक दगड मातीचेच बनलेले नाहीत. खरं म्हणजे कोट्यावधी शक्तिमान जीवांचे अस्तित्व या ग्रह नक्षत्रावर आहे. या सर्व गोष्टी मानवाला अद्याप अज्ञात आहेत. या अज्ञात शक्ती मानवी जीवनावर सतत प्रभाव पाडत असतात. तसेच प्रत्येक माणसाच्या कर्मानुसार त्याला त्याच्या कर्माचे फळ देत असतात. चंद्राच्या प्रभावामुळे समुद्राला भरती व ओहोटी येते. मग आता नक्षत्र झाड का आणतेय मी, का तुम्हाला लावा म्हणतीये, का सेवा करतेय, तर हे महत्व आहे. आणि आता तर का हो मॅडम, नक्षत्राचं जास्त महत्व वाढत चाललंय ना. हो, नक्कीच मॅडम. कारण आपापल्या म्हणजे राशीनुसार नक्षत्र जे देतो त्याची उपासना केली ना तर ती खूप फलदायी. हे सूक्ष्म आहे. ग्रह आणि नंतर नक्षत्र म्हणजे ग्रहांचे उपाय तर आपण करतो, परंतु जर नक्षत्राचे उपाय केले, त्याच्या आराध्य देवता आणि नक्षत्राचे पर्टिक्युलर आपण जे काही असे म्हणजे असतात वृक्ष, त्याची उपासना केली तर अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे नक्षत्राची उपासना खूप आत्ताची जी महत्वाची आहे. ऊर्जा येते ना, आपण जी ऊर्जा बदलती म्हणतो ना, या ऊर्जेमध्ये नक्षत्रांचे प्रभाव जास्त पडणार आहे. म्हणून आता पुढचा आपल्याला कोर्स लॉन्च करायचाच आहे ना, नक्षत्र शिवसर्वोदय शास्त्र भाग 5 किंवा 6. त्याच्यात आता बघा या मॅडम स्मिता मॅडमला माहिती आहे ते शिवसर्वोदय शास्त्र ज्योतिषांना शिकावंच लागतं. आणि हो. त्याच्यात इतकं अद्भुत आहे ना शिवसर्वोदय मध्ये, बाप रे. म्हणजे त्यातले श्लोक तर आपण घ्यायचेच आहेत त्यावेळेला. पण त्यानंतरच ते नक्षत्र कनेक्शन आपलं आपलं जे करायला येतील त्यांचं त्यांचं नक्षत्र काढून त्यांचे कनेक्शन, त्यांचे स्टार बिग ओरिएंटेशन असा प्रयोग आहे. सगळ्यांसाठी लॉन्च करणार होते मी, पण ते येतच नाहीये, ऊर्जेकडनं येतच नाहीये. मग असं एक इन्स्टिंक्ट क्लिक झालं की आधी हे शिवसर्वोदयातले सगळे श्लोक आणि मग ते नक्षत्र आणि हे काही वेळेला ऊर्जा लगेच नेत नाही पुढे मनातल्या प्रोग्रामला, तर योग्य वेळ आणते. तर हे मी थोडस आज अभ्यासही केला ना श्लोकांचा, आपल्याला आता भाग 3 10 जुलैला करायचंय. आश्लेष ते टाकते मॅडम मी, शैलजा मॅडम टाकते चार्ट. तर त्याच्यामध्ये हे काय सांगत होते मी, आज वाचलं ना श्लोक, तयारी पण चालली आहे ना माझी 10 जुलैची. तर त्याच्यात मी म्हटलं कुठले कुठले आहेत बघूयात मुद्रा. घ्यायच्या मुद्रा तर त्यातल्या घ्यायच्या, मुद्रा तर जास्त घेणार आहे मी. पण त्या शिवसरोदात जे दिलं त्या तरी घ्यायला नकोत का, आणि बंध काय दिलेत, म्हणून मी आज वाचायला घेतलं ते श्लोक सगळे. तर त्याच्यामध्ये ते ऍस्ट्रॉलॉजिकल ग्रहशास्त्राचे सगळे मला श्लोक दिसले आणि प्राणायामाचे श्लोक मिळाले 6-7. अरे म्हटलं मग हे पण घेतले पाहिजेत. आणि आता शैलजा मॅडमने मी टाकणारच आहे ते श्लोक. माझ्या अंदाजाने
माहिती नाही त्याच्यात थोडस त्यांनी कुठला प्राणायाम कुठल्या नाडीवर करावा हे पण दिलेलं आहे. मग ते तसं आहे की नाही मी त्यांना विचारणार आहे, मला काही एवढं नॉलेज नाहीये, पण ते घेऊ आपण. आणि मग लगेच लक्षात आलं इतकं म्हणजे कनेक्टिंग लाईन्स कशा होतात तयार बघा, तुम्हाला सांगते मी. आपण मोफत प्राणायाम लॉन्च केला त्यावेळेला डोक्यातही नव्हतं प्राणायाम घ्यायचंय वगैरे. पण योग ह्याच्या निमित्त योग संजीवनी मात्र हेतुपूर्वक लॉन्च केला होता की योगाला सकाळी रिस्पॉन्स देत नाहीयेत. आणि मग ज्यावेळेला मी नीता मॅडमना म्हणते मॅडम सोपे घ्या सोपे घ्या, आपलं वयमान जास्त आहे ना आपल्या साधकांचं. पण त्यांचे नेहमीचे शिक्षक म्हणजे शिष्य जे आहेत ते योगातले आहेत, त्यामुळे त्यांना ते करायचंच सगळं व्यवस्थित. मग आपले साधक करतच नाही त्यांच्याकडे, मग त्याला हे कारण आहे ते आपण बदलू शकत नाही. एकदा मी ओळखलं, खूप प्रयत्न करून बघितले, मग शेवटी ठरवलं आता दुसरं कोणीतरी बघितलं पाहिजे. आणि माधुरी वाटणे मॅडमचा आपण जो काही लॉन्च केला योग संजीवनी, त्यावेळेला माझा उद्देश होता की आपल्या साधकांसाठी हे योग सोपं करून ज्यांना करायचे त्यांना फायदा देऊया. पण प्राणायाम असंच लॉन्च झाला. म्हणजे त्या मॅडमला म्हटलं तुम्ही काय घेणार, तर त्या प्राणायामाचं ऑलरेडी 20 प्राणायाम घेतात त्या. मग म्हणे मी प्राणायाम घेते. मग माझ्या लक्षात आलं प्राणायाम ही आपल्याला गरजेचं आहे. आणि तो लॉन्च केला आणि तुमचा रिस्पॉन्स बघून किंवा काय बघून कुठं कुठं नंतर नंतर कळायला लागलं की हे केलं तरी ध्यानात प्रगती. आता पहिल्यांदा नॉलेज होतच की, कारण पतंजलीने ती सगळे अंग दिलीच आहेत की 8 ओळीनी अंग दिलीत. मग मी म्हटलं की ठीक आहे, आता थोडी बैठक झाली, सांसारिक प्रॉब्लेम कसे सोडवायचे ते आपण बघितलं. मग आता प्राणायामाचंही महत्व, मग ध्यानात प्रगती होईल वगैरे. म्हणून आता आहे. आणि शैलजा मॅडम सुद्धा म्हटल्या की प्राणायामावर फोकस करू. आणि मग मी माधुरी मॅडमला लगेच टाकलं पण प्राणायामावर फोकस करू मॅडम म्हटल्या. ते तुम्हाला लगेच कळलं. तसं आज ज्या वेळेला मी श्लोक वाचत होते, हे ज्योतिषाचे वाचले, त्याच्यात 7-8 मला प्राणायामाचे दिसले. मी म्हटलं मग अरे च्या, म्हणजे हे प्राणायामाचे श्लोक मला घेतले पाहिजेत. मग मी आता थोडासा अजेंडा, मी जे लाईट कोडच्या मुद्रा घेणार होते त्या नाही घेणार आहे मी. मी आता हे जे सगळं आपल्या स्टेप्सला चक्रा हे जे मुद्रा आहेत ते जास्त आधी घेणार आहेत. कारण अमृता मॅडम घेणारच आहेत डीएनएच्या. तर ते डीएनए आणि लाईट कोड इतकं काही फरक नाही, पण आपल्याला हा पहिला यौगिक बेस तयार केला पाहिजे. चक्रा रिलेटेड, वायू रिलेटेड, 5 मुख्य प्राण, 5 म्हणजे उपप्राण यांच्या रिलेटेड आपल्याला मुद्रा करणं जास्त गरजेचं आहे. जरी शैलजा मॅडमनी घेतल्यात तरी त्या सोडून मी दुसऱ्या घेणार आहेत. पुस्तक तुम्हाला देणार आहेत, पुस्तक छोटस आहे, पण त्या पण सोडून मुद्रा मी घेणार आहे. वेगळ्या पद्धतीने मी घेणार आहे, तुम्हाला कळेल ते. मग माझ्या लक्षात आलं अरे हे प्राणायामाचं सुद्धा आहे 7-8, तर तेही घेऊयात आपण त्यावेळेला. आणि मग ते घेऊयात. आणि काल मिस्टरनी प्राणायामाचं पुस्तक आपणहून आणलं. कशी योग आणि कशी ती ऊर्जा जोडते बघा बर का. तो मला पब्लिशर तिथेच म्हणत होता, अहो तुम्ही मुद्रा घेताय प्राणायामाचं पुस्तक. म्हटलं मला नको बाई प्राणायामाचं पुस्तक, माझ्याकडे योगाची पुस्तकं भरपूर आहेत. मी नको नको त्याला म्हटलं. आणि मग काल जाऊन त्यांनी 50 कॉपी मुद्राची पुस्तकं आणल्यावर लगेच तो म्हटला नाही मॅडम ना म्हणा हे पण बघा, आणि घेऊन आले. छोटेच आहेत दोन्ही पुस्तकं. मी म्हटलं बाई हे काय आलं प्राणायामाचं, असं झालं. आणि आज मग हे वाचताना नाही प्राणायाम पण घेत, मग लगेच अरे पुस्तक आलंय, यांनी आपणहून आणलंय, पब्लिशरनी आपणहून दिलंय. ह म्हणजे कसं जोडतं ते बघा. आणि मग तिथे क्लिक झालं लगेच की नाही, हे 3:30च्या ध्यानात ऑलरेडी आपण सुरू केलंच आहे, तुम्हालाही माहितीये. नाडी शोधन हे ते सगळं आपण 3:30च्या ध्यानाला सुरू केलं की आपला प्राणायाम कोर्स सुरू झाला. वेळ सुद्धा कशी सिंक्रोनाइज होते बघा, किती ऊर्जा करून घेते आपल्याकडनं तंतोतंत. त्यावेळेला सुद्धा लक्षात आलं अरे हे शिवस्वरायत्न मी सांगतेय यांना टेक्निक्स. आणि बरोबर ते प्राणायाम त्याच कोर्सला लॉन्च झाला. आणि बरोबर नाडी शोधन हे ते तुम्हाला कळायला लागलं म्हणा किंवा काय. आणि मग आज सुद्धा हेच विचार म्हणत आले अरे म्हणजे हे सगळं 3:30च्या ध्यानाला घेण्यासाठीच शिवसर्वोदय शास्त्र भाग 3, डोक्यात प्रकाश पडला, मुद्रा, चक्र, चक्र तर झाला भाग 2, मुद्रा, बंद, प्राणायाम. इतके सुंदर क्ल्यूज असतात ना. आणि मग लक्षात आलं ऊर्जेची गरज आहे. ऊर्जा बरोबर करून घेते. शिवसर्वोदयात शिकव, इकडं घे, हे कर तिकडं घे. बरोबर प्राणायामाचा कोर्स झाला. बरोबर शैलजा मॅडमही म्हटल्या प्राणायामावर फोकस करू. म्हणजे मलाही वाटतच होतं त्या मॅडमचं बघितल्यावर की प्राणायामाची जास्त गरज आहे योगापेक्षा. कारण कसं आहे ना, एक आपली एज आणि आपली कॅपॅबिलिटी बघून आपण पुढे चाललं पाहिजे ना.
आणि अशा गोष्टी जुळत जातात. पण आपण हे जर मनन चिंतन केलं नाही, याच्यावर थोडा पॉज घेतला नाही, हा ठीक आहे प्राणायाम वाचलं मी, श्लोकात सोडून दिलं, असं नसतं करायचं, वाचायचं असतं. मग ते पुस्तक का घरात आलं, लगेच क्ल्यू लागला, विचार केला, मग ऊर्जा करून घेते, ऊर्जेला धन्यवाद द्यायचे असतात, हे सगळं करायचं असतं. तर एक मिनिट. तर हे असं आहे. हा, मग ज्योतिषाचे जे श्लोक आज मी वाचले ना, कसलं भयंकर त्याच्यात शिवस्वरदेत श्लोक दिलेत मॅडम, तुम्ही परत एकदा वाचा. हे मॅडम, हो हो तुम्ही हो, आहात का? नक्की. तुम्ही हो परत, हो. तुम्हाला ते आहेत का श्लोक तुमच्या जवळ? हो, श्लोक मॅडम मला थोडेसे पाठवत, माझ्याकडे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये, परंतु थोडेसे रिवाईज करावे लागतील मला ते सगळे परत. तुम्ही न सौंदर्यलहरी ते श्लोक वाचा. अहो, अफलातून त्यांनी ते छान ज्योतिषाबद्दल आहे, पण छान दिलंय. आहे. अहो, कुठला माणूस कधी मरणार, किती मिनिटांनी मरणार, कोण प्रश्न कसा विचारतोय, म्हणजे तुम्ही प्रश्न कुंडली मांडता, प्रश्न विचारताना श्वास कुठला चालू आहे, याच्यावरूनही सगळं ते आहे. ते तुम्ही वापरावं थोडस. म्हणजे शिकला असाल, पण ते पाळत नाही एवढं कोणी, ते पाळा थोडं. हो खूप हो, अफलातून नक्कीच येते. त्याचे खूपच फायदे म्हणजे आहेत मॅडम. आमच्यासारखी सुद्धा सांगू शकते. समजा मला कोणी प्रश्न विचारला, आता मला नाडीचं कळतंय, मला तत्व कळतंय, मी लगेच सांगू शकते त्यांचं काय होणार आहे. हो मला हो, कशाला येतं लक्षात. ज्योतिषाचा अभ्यास, इतकं ते अफलातून आहे. आपल्याला काही ज्योतिषाच्या ह्यानी बनून बघायचं नाही. आपण ज्याला भाग 4 किंवा 5 करू, भाग 4 तर तत्वांचा असणार आहे आपला. तत्वानंतर आपण हे ज्योतिषशास्त्र घेऊ, म्हणजे ते स्टारसेट कनेक्शन, नक्षत्र, हे सगळं होईल. सुंदर. मला तर खूप इंटरेस्ट आहे बघा. माईक म्यूट करा. कोणाचा होता? वीणा मॅडम, 9 काय टाकले तुम्ही? बरं, ठीक आहे. तर हे असं आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की बाबा, किती बरोबर आपण हे शिवसरोदय शास्त्रातनं ट्रू स्पिरिच्युअलिटीकडे चाललोय. ट्रू, हे पण आज माझ्या मनात विचार येऊन गेला की आता मला थांबवायचंय. जे काही घेतले ते नाही मी घेत बसणार आहे. मी नाही आता ध्यान घेणार आहे. मी आताचे ध्यान प्रकार घेणार नाही. मी फक्त हे ध्यान घेणार आहे आता. शिवसरोदय भाग 2, 1, 3 बस. बाकीचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत, त्यांनी ते वेबसाईट वरचे ध्यान घ्यावेत, स्वतःचे ध्यान घ्यावेत. हळूहळू तुम्ही सगळ्यांनी पुढे या. मध्ये जरी शेअर करत असाल ध्यान, तरी स्वतःच्या इन्स्ट्रक्शन द्यायला लागा. मी तुम्हाला आधीच सांगितलं, ध्यानबोध ग्रुप, ज्ञानबोध ग्रुप सर्वस्वी तुम्ही चालवायचं आहे आता. पुढे या, हळूहळू पुढे या. चंद्राच्या प्रभावामुळे समुद्राला भरती व ओहोटी येते. सूर्याच्या प्रभावामुळे पृथ्वीवर वादळे निर्माण होतात. जेव्हा शुक्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा पृथ्वीवर ठिकठिकाणी स्तुनामी नावाची भयंकर चक्रीवादळे निर्माण होतात. त्यात लाखो लोकांना प्राण गमवावे लागतात. बघा इथलं काय आपण म्हणतो, सोलर प्लेअर, सोलर प्लेअर, सोलर प्लेअर. स्वामींनी म्हटलंय, सूर्याच्या प्रभावामुळे पृथ्वीवर वादळे निर्माण होतात. 2004 मध्ये शुक्र पृथ्वीच्या जवळ आल्या कारणाने पृथ्वी वस्तू नामीने भयंकर. आता हे जे आत्ताच सगळं चाललंय, तेही स्वामींनी लिहून ठेवलंय बाकी त्याच्या पुस्तकात. तर ते पण आपण वाचू कधीतरी. स्तोत्र वाचनाचे परिणाम काय दिसतात? स्तोत्र वाचनाने देवतेची कृपा होते. यासाठी कमीत कमी रोज 21 वेळा स्तोत्र वाचायला हवे. दररोज 36 वेळा. याप्रमाणे 121 दिवस स्तोत्र वाचले असता चांगले अनुभव. हवनाचे अनुभव. हवनाने सूक्ष्म शरीर शुद्ध होते, अध्यात्मात प्रगती होते, मंत्र सिद्ध होतात, वातावरणामध्ये पवित्रता निर्माण होते. ज्या घरामध्ये हवन केले जाते ते घर पवित्र होते. तेथे वाईट शक्ती राहत नाही. देवतांचा निवास घरामध्ये होऊ लागतो. मन एकाग्र होते. म्हणून तो होम घरात 3 वर्षांनी तरी करावा. मनात चांगले विचार येऊ लागतात. वास्तू शुद्ध कशी राखावी?
वास्तूमध्ये ईश्वराच्या पवित्र स्तोत्रांचे पठण करत राहावे. त्याचप्रमाणे दररोज सकाळ संध्याकाळ हवन करावे. देवासमोर तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावणे शक्य नसल्यास तेलाचा लावावा. घरातील प्रत्येक खोलीमध्ये अगरबत्ती फिरवावी, देवाजवळ लावावी. असे केल्याने वास्तू पवित्र राहते. मानवी जीवनावर दिशांचे परिणाम कसे होतात? तर पृथ्वीच्या पोटातून विविध प्रकारचे प्रवाह वाहत असतात. त्यांचा अभ्यास करून दिशांचे परिणाम ठरवले गेले आहेत. पूर्व दिशेकडून वाहणारे प्रवाह हे प्रकाश मार्गाचे आहेत, देवदेवतांचे आहेत. त्यामुळे पूर्व दिशेकडील तोंड करून जप ध्यान केले असता चांगले अनुभव येतात. ज्ञानप्राप्ती होते, प्रकाशाचा मार्ग मिळतो, देवदेवतांची कृपा होते. व्हिडिओ का सारखं चाललो ठेवताय कोणी कोणी? माया मॅडम, व्हिडिओ बंद करा. माया मॅडम, व्हिडिओ बंद करा ना. ईशान्य दिशा. ईशान्य दिशेकडून वाहणारे प्रवाह पूर्व दिशेप्रमाणेच दैवी असतात, प्रकाशमान असतात, ईश्वरीय असतात. उत्तर दिशा. उत्तर दिशेकडून वाहणारे प्रवाह हे सिद्ध पुरुषांचे असतात, ऋषींचे असतात. या दिशेकडे तोंड करून जप ध्यान केले असता देवी कृपा व ज्ञान प्राप्त होते. पूर्व, ईशान्य व उत्तर दिशा या मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या आहेत. पश्चिम दिशा. या दिशेकडून वाहणारे प्रवाह साधकाला संपत्ती, ऐश्वर व कीर्ती प्राप्त करून देतात, देवदेवतांची कृपा प्राप्त करून देतात. वायव्य दिशा. वायव्य दिशेकडे तोंड करून जप केला असता पश्चिम व उत्तर या दोघांची मिश्र फळे प्राप्त होतात. दक्षिण दिशा. दक्षिण ही पिशाच्यांची दिशा आहे, वाईट शक्तींची दिशा आहे. या दिशेकडे तोंड करून साधना केली असता दुसऱ्याचे वाईट करण्याची शक्ती प्राप्त होते. असा मनुष्य कधीही दुसऱ्याचे चांगले करू शकत नाही. दक्षिण दिशेकडे तोंड करून साधना केली असता मनात कधीही चांगले विचार येत नाहीत, फक्त वाईट विचारच मनात येतात. काळी विद्या, चेटुक विद्या अशा दुसऱ्याचे वाईटच करण्याची विद्या पिशाच्च विद्या. काळ्या शक्ती प्राप्त करू इच्छिणारे साधक दक्षिण दिशेकडे तोंड करून. चला, माझी एक मीटिंग आहे. हे उत्कर्ष प्रकाशनाचाच फोन आहे. हा, बोला. मला अजून आमच्या साधकांचे चॉईस येत आहेत पुस्तकाबद्दल, मग मी आकडा देते. आता माझा कार्यक्रमच चाललाय. हॅलो. कॅटलॉग मिळाला, पण ते जे दत्त हेच घ्यायचंय ना, अनुवाद, काय अन्वयार्थ, ते साधक अजून चॉईस देत आहेत. तर ते 7 आकडा आलाय, 10 होण्याची वाट बघते मी. हा, ठीक आहे, कार्यक्रमच चालू आहे आता. ठीक आहे, हो हो. बघा लवकर ते 10 आकडा करा, म्हणजे मग मला घरपोच मिळणार आहेत अंक. आपलं हे गुरुचरित्र अन्वयार्थ 1800 मिळेल. माझे मिस्टर काल म्हणाले तू घेऊन ठेवशील, लोकांनी ऐन वेळ नाही म्हटलं तर काही करणार आहे, एवढं मोठं पुस्तक. त्यामुळं 10 लोकांचं कन्फर्म असेल तर द्या, ज्यांनी नाव दिलंय. कन्फर्म नसेल तर काढून टाका. दक्षिण दिशा ही पिशाच्यांची दीक्षा, चेटुक विद्या अशा दुसऱ्यांचे वाईटच करण्याच्या विद्या, पिशाच्च विद्या, काळ्या शक्ती प्राप्त करू इच्छिणारे साधक दक्षिण दिशेकडे तोंड करून साधना करतात. अतिशय दुष्ट अशा शक्तींचे प्रवाह दक्षिण दिशेकडून वाहतात. सैतानी शक्तींचे प्रवाह दक्षिण दिशेकडून वाहतात. नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा. दक्षिण दिशेपेक्षाही भयंकर अशा शक्तीचे प्रवाह नैऋत्य दिशेकडून वाहतात. राक्षसी शक्तींचे प्रवाह या दिशेकडून वाहतात. या दिशेला राक्षसांची दिशा असे म्हटले आहे. राक्षसी आत्मे या दिशेला राहतात. दक्षिण दिशेप्रमाणेच या दिशेची फळे आहेत. दक्षिण किंवा नैऋत्य दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये. पिशाच्च बाधा व रोग होतात.
आग्नेय दिशा, या दिशेला अग्नीची दिशा मानलेली आहे. अग्नी तत्वाची उपासना करणारे लोक या दिशेकडे तोंड करून साधना करतात. यक्ष यक्षिणींची साधना आग्नेय दिशेकडून तोंड केली जाते. सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर दिशांचे परिणाम फारसे दिसून येत नाहीत. साधकांना दिशाचे भान ठेवावे लागते बघा. ठीक आहे, आता बस. आता थोडस राहिलंय, उद्या संपून जाईल. उद्या नाही, परवा 2 दिवस आहे आपल्याला. काल काय झालं, काल ते ओंकार ध्यानाला आले मी, माझा 12 अक्षरचा क्लासच बुडाला. इतकं मला वाईट वाटलं ना. ते 8 8, 8:30 पर्यंत कामच चालू होतं आणि जॉईन झाले. नंतर मग 9:30 ला जॉईन झाल्यावर 10 ला लक्षात आलं, रे आपला क्लास बुडाला. कोणाला काय विचारायचंय का? काही शंका, काही सांगायचं आहे का? जागे आहात का तुम्ही, का झोप लागली आहे? ठीक आहे, चला भेटूयात उद्या सकाळी.